फक्त कारण एकच आहे की तुम्ही तुमच्या लेखकाला मारला आणि शिस्तबद्धपणे तुम्ही मारला. मराठीत काय परिस्थिती आहे, म्हणजे मी लेखकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण म्हटलं तर तुम्ही या मोठ्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्म्सना जर विचारलात ना की तुमचं मराठी काय, सो दे डोंट वॉन्ट टू गेट इनटू मराठी. असं नाही की कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म्सचा ऑडियन्स कमी झाला, कॉन्टेंट देणारे आपलं स्टँडर्ड टिकवण्याचे. हो, कारण बरीच लोक असं सांगत असतात की विनोद कांबळीवर काहीतरी झालं पाहिजे. तर हे मी आज पहिल्यांदाच ऐकलं की अशा पद्धतीचं काम चालू आहे. म्हणजे नमस्कार, कॅचअपच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी कॅचअप करतोय लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे बरोबर. नाही, पण तुझं स्वागत मी आज करतोय, तर ते स्वागत करताना मी तुला आज एक खास गिफ्ट देणार आहे. आणि ते गिफ्ट दिलंय बी बिरबलने. बी बिरबल. हा, कसं आहे माहितीये की तुम्ही लॅपटॉपवर लिहिता किंवा मोबाईलमध्ये लिहिता, तर त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या शाश्वत गोष्टींवर भरोसा ठेवायला पाहिजे. ही डायरी आहे, ओके, तर कधीतरी ह्याच्यावर नोट्स काढत जा. ह्या कधी डिलीट होणार नाहीत. गंजीफा नावाचा जो खेळ आहे कोकणामध्ये, ओके, तर त्या थीमवर आधारित हा पत्त्यांचा कॅट आहे. शेवटी जिंदगी एक जुआ आहे. जिंदगी एक जुआ आहे. त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. आणि तुला अनेक शहरांमध्ये फिरायला आवडत असेल, कारण तू दिग्दर्शक आहेस, त्यामुळे अनेक शहरांमध्ये रेकी करायला जात असशील. काही पोस्टकार्ड आहेत, ओके, इंटरेस्टिंग. आणि हे स्टिकर आहेत, हे तुला लॅपटॉपवर चिकटवता येतील. अमेझिंग. थँक्यू बी बिरबल फॉर दिस वंडरफुल गिफ्ट. आणि प्रेक्षकांना जर हे प्रॉडक्ट विकत घ्यायचे असतील तर ते Amazonवर जाऊन हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आवडली गिफ्ट? सुपर. मग ही ठेव ना तुझ्या माझ्याकडे. तर आता आपलं कॅचअप सुरू करूया. कारण तू जेवढा आता दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलायस, आधी तू लेखक होतास, अजूनही आहेस म्हणजे. आणि त्याशिवाय महत्वाचं म्हणजे SWA नावाची जी एक असोसिएशन आहे, म्हणजे स्क्रीन रायटर्स असोसिएशन, त्याच्या कार्यकारिणीवर सुद्धा तू आहेस. आणि गेल्याच महिन्यात एक खूप महत्वाची बैठक झाली, ज्यामध्ये खूप महत्वाचे निर्णय झाले. ते लेखकांसाठी खूप महत्वाचे होते. आमच्या माहितीसाठी सांग की नेमकं काय घडलंय, काय घडतंय, लेखकांना कुठे त्रास सहन करावा लागतोय, त्या त्रासातून बाहेर येण्यासाठी SWA सारखी संघटना काय नेमकं करते? नाही, SWA सारखी संघटना तर गेल्या कित्येक वर्षांपासून बॅकग्राऊंडमध्ये राहून, कधी बॅकग्राऊंडमध्ये तर कधी फोरग्राऊंडमध्ये राहून लेखकांच्या हक्कांसाठी लढते आहे. आणि अंजुम राजाबली जे माझे गुरु द्रोण आहेत, माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे FTIला मी जिकडे मी त्यांच्याकडनं लिखाणाची क्राफ्ट शिकलो आणि अजूनही शिकतोय. सो ही इज हेडिंग दिस होल मुव्हमेंट. सो आता त्याच्यात कसं आहे ना की जेव्हा आपण लेखकाचा उल्लेख करतो, ते तुम्ही कुठल्याही ऍक्टरला किंवा डिरेक्टरला किंवा प्रोड्युसरला विचारा, तर प्रत्येक जण त्याला ना एक म्हणतं की एक लिप सर्व्हिस खूप चांगली असते की ऑफकोर्स लेखकाला तर महत्व मिळालंच पाहिजे, पण तेच महत्व जेव्हा पैशानी, मानानी किंवा रिस्पेक्टनी देण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा ते होत नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही अग्रसर आहोत. आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशन, अंजुम सरांनी एक संकल्पना मांडली आहे, याचं नाव आहे मिनिमम बेसिक कॉन्ट्रॅक्ट. सो त्या मिनिमम बेसिक अग्रीमेंटमध्ये काय आहे की आता एक नवीन लेखक आहे, जो प्रोड्युसरकडे गेला की मला एक गोष्ट लिहायची, किंवा प्रोड्युसरची आयडिया आहे की लेखकाला त्याचा स्क्रीन प्ले कन्वर्ट करायचा असेल, तर त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. म्हणजे जर इफ ही इज लकी तर कॉन्ट्रॅक्ट असं नाही, तर युजली अरे मी तेरे मौका दे रहा हूं, मी तुला संधी देतोय, तर तुला कॉन्ट्रॅक्ट वगैरे कशाला हवंय. आणि जर चुकून त्या लेखकाने कॉन्ट्रॅक्ट मागायचा प्रयत्न केला, तर ते एक डिसरिस्पेक्ट म्हणून, अच्छा तू कॉन्ट्रॅक्ट मागतोस म्हणजे तुला काही आमच्यावर विश्वास नाहीये का. तर असं साधारण एक चलन आपल्या इंडस्ट्रीमध्ये अजूनही आहे अनफॉर्च्युनेटली. कॉन्ट्रॅक्ट इतकं वन साइडेड असतं. करेक्ट आहे. कॉन्ट्रॅक्टमधले जे क्लॉजेस असतात ते म्हणजे लेखकाला लिटरली म्हणजे मारण्यासारखंच, ते शोषण करण्यासाठीच लिहिले गेले आहेत का असं वाटतं आपल्याला. पण त्याच्यात बेसिकली खूप क्लॉजेस आहेत. तर त्याच्यात 3 क्लॉजेसवर आम्ही आत्ता ही जी मीटिंग झाली त्याचा स्ट्रेस बेसिकली 3 क्लॉजेसवर आहे. बाकीच्या क्लॉजेसवर पण आहे, पण आम्ही मेनली या 3 क्लॉजेसवर मांडणार आहोत. विच इज नंबर 1 इज मनीज, की तुम्ही लिहिताय तर त्याचा तुम्हाला मोबदला मिळाला बरोबर. तर कधी कधी मोबदला मिळत पण नाही, तर कधी कधी खूप कमी मोबदला मिळतो, तर कधी कधी लिटरली 5, 10 आणि 15 हजारात पण लोकांनी स्क्रिप्ट मी लिहिलेले आहेत. ओके, मी FTI मधनं पास आउट झाल्यानंतर पण बऱ्याच वेळेला फ्री पण लिहिलेलं आहे. सो ते असं नसलं पाहिजे. लोकांना त्याचं, जर तुम्ही काम करता तर त्याचं तुम्हाला हिंमत आहे का तुमची अक्षय कुमारला सांगायला की आज एक दिन फ्री काम करलो, तो जे 125 कोटी घेतो, तर तुमची आहे का हिंमत त्याला सांगायला की सर आज ना थोडा पेमेंट का, तो काय करेल तुम्हाला माहिती आहे. सो मग लेखक ज्याच्या
ज्याच्या बुद्धीवर आणि ज्याच्या लेखनावरती. लेखनावर पूर्ण तुमची इंडस्ट्री उभी आहे, मग त्यालाच तुम्ही पैसे का नाही द्यायचे. सो नंबर 1 इज फीज. आणि त्याच्यात आम्ही काही मिनिमम, म्हणजे आता एक लेखक आला की त्याला मिनिमम एवढे तरी मिळाले पाहिजे, बरोबर, त्याच्यासाठी आम्ही मांडतोय. हमी भाव म्हणतो आपण ज्याला, त्या अर्थाने. मिनिमम. मग त्याच्यावरती तुम्ही किती चार्ज करू शकता डिपेंडिंग अपॉन युअर एक्सपिरियन्स. बरोबर. दुसरी गोष्ट आहे क्रेडिट, की बऱ्याच वेळेला लेखक लिहितो पण त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय जे आहे ते इधर डिरेक्टर घेतो किंवा प्रोड्युसर किंवा प्रोड्युसरची बायको किंवा प्रोड्युसरचं व्हॉट एव्हर भाचा हे सगळे घेतात, किंवा डिरेक्टरचे जे कोण असतात ते घेतात. सो त्याच्यामुळे लेखकाला त्याचं रेकग्निशन मिळत नाही. आणि एस्पेशली ही जी क्लॉजेस आहेत हे नवीन लेखकांसाठी, त्यांना सेव्ह करण्यासाठी आम्ही हे करतोय. आणि नवीन लेखकाला काय हवं असतं, म्हणजे पैशात पण तो थोडीफार तडजोड करू शकतो, पण क्रेडिटवर त्याचं पूर्ण करिअर उभं आहे. की आज जर एक दे का फिल्म आली आणि त्याच्यात मला जर क्रेडिट मिळालं नसतं, किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे फिल्म आली आणि त्याच्यात मला क्रेडिट मिळालं नसतं, तर लोकांना काहीच कळणारच नाही. बरोबर. सो फॉर्च्युनेटली महेश मांजरेकरांसारखे खूप लिबरल आणि खूप चांगल्या मनाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहेत, त्याच्यामुळे ते झालं, नाही तर ऑनेस्टली नसतं होऊ शकतं. बरोबर. आणि तिसरी गोष्ट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, जे 2012 मधलं जे अमेंडमेंट कॉपीराइट लॉ मध्ये झाले त्याच्यामुळे, अँड दॅट इज कॉल्ड रॉयल्टीज. ओके. सो रॉयल्टी म्हणजे काय, की आता मी सिनेमा जो लिहिलेला आहे तो थिएटरसाठी लिहिलेला आहे, पण आणि प्रोड्युसर जो गल्ला कमवतो तो थिएटर मधनं कमवतो. बरोबर. ठीक आहे. पण तोच त्याचे राईट्स जेव्हा सॅटेलाइटला विकतो तेव्हा तो कमवतो, राईट. पण मी सॅटेलाइटसाठी लिहिलाय का सिनेमा, मला त्याच्यातलं थोडं तरी काहीतरी मिळालं पाहिजे की नाही. किंवा ओटीटीला विकतो किंवा त्याचा रिमेक होतो, किंवा एक्सप्लॉयटेशन ऑफ माय वर्क इन एनी अदर ॲव्हेन्यू अपार्ट फ्रॉम द थिएट्रिकल, आय शुड गेट अ पार्टी टू. सो आम्ही त्यांना काही थांबवत नाही की तुम्ही विकू नका, पण जे तुमचं जो काय हे होतं त्याच्यातलं थोडंसं आम्हाला क्रेडिट आणि रॉयल्टी स्वरूपात तुम्ही द्या. म्हणजे तू विमानात सुद्धा उद्या आपण जाताना सिनेमा बघतो तिकडे पण तो डील करू शकतो. यु नो युएस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. युएस नाही, ऑल ओव्हर द वर्ल्ड इफ यू आस्क, खूप लेखकाला मान दिला जातो आणि तिकडे त्यांचं ह्या सगळ्या जे राईट्स आहेत ते सगळे प्रोटेक्टेड आहेत. सो तसं काही आपल्या इकडे पण आलं पाहिजे. आणि आय थिंक दॅट इज द वे इन विच आपली फिल्म इंडस्ट्री अजून पुढे जाऊ शकते, अजून आपल्या फिल्म्स बेटर होऊ शकतात. सो आणखीन पण बरेचसे क्लॉजेस आहेत, जसं की आर्बिट्ररी टर्मिनेशन, कोणी लेखकाला कधी काढू शकतं, किंवा यु नो इंडेमनिटी आहे, की तुम्ही काहीतरी असं लिहिलं ज्याच्याने कोणाची मानहानी झाली तर त्याचं खापर लेखकाच्या डोक्यावर फुटायला नको. प्रोड्युसर्स ते पण म्हणतात की आमचं काही नुकसान झालं तर ते तुम्ही लेखकाने भरून काढायचं, त्याचे स्टुपिड क्लॉजेस पण असतात. तर सगळ्याच्या हे करण्यासाठी आम्ही ती काही निवडक लेखकांची, एक्सपिरियन्स लेखकांची एक मीटिंग बोलवली आणि त्याच्यात असं ठरवलं की आता आम्ही कलेक्टिव्ह बार्गेनिंग करणार. कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा कॉन्सेप्ट काय, सो आम्ही SW इज अ ट्रेड युनियन. सो सगळे लेखक एकत्र येऊन आम्ही प्रोड्युसरशी निगोशिएट करणार की बाबा नेक्स्ट टाइम पासून आम्हाला किंवा आमच्या पूर्ण रायटर्स फ्रेटर्निटीला जर एंगेज करायचं असेल तर हे मिनिमम बेसिक अग्रीमेंट असणार आहे. सो तुम्ही उद्या तुमच्या मनाने काही अग्रीमेंट असं नाही होऊ शकत. दिस इज द स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि आता हेच निगोशिएट पण नाही होणार. दिस इज नॉन निगोशिएबल. बरोबर. दिस इज व्हॉट वी विल बी, व्हॉट यू विल बी सेंडिंग अस अँड वी विल बी सायनिंग. तू आता हॉलिवूडचा उल्लेख केलास की भारताबाहेर अनेक देशांमध्ये अशाच पद्धतीने रॉयल्टी दिली जाते लेखकांना. आणि मला असं वाटतं 59 का 69 सालापासून हा प्रकार तिथे आहे रॉयल्टीचा. ज्यावेळेला मला वाटतं पहिल्यांदा व्हिडिओ लायब्ररी आली तिकडे, तर तेव्हापासून आहे. आणि मग त्यातही बदल व्हावेत म्हणून रिसेंटली आपल्याला माहिती आहे की त्यांनी लेखकांचा संप घडवून आणला होता. म्हणजे सगळे लेखक एकत्र आले, त्यांना कलाकारांची सुद्धा साथ मिळाली आणि बरेच दिवस तो संप चालला होता. त्यामध्ये अर्थात AIचा सुद्धा विषय होता, त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू. पण तुला असं वाटतं का की आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने हा लढा देताय, पुढे जाऊन कदाचित संप करण्याची वेळ येईल आणि अशा पद्धतीने एखादा संप आपल्या बॉलिवूडमध्ये होणं किंवा आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणं हे खूप नवीन असेल, खूप वेगळं असेल, तसं प्रत्यक्षात होऊ शकतं का? सो वेगळं असणं नवीन असण्यापेक्षा इनएव्हिटेबल आहे, असं होऊ शकतं. ह्याचं होऊ शकतं. आणि सो त्या संपाबद्दल जे तू बोललास त्याच्याबद्दल कपल ऑफ थिंग्स सांगतो. सो हा काय पहिला संप नव्हता, असे 4 संप झालेले आहेत. ह्याचा सर्वात भीषण संप जो होता तो 2007-8 मध्ये आय थिंक झाला होता, ज्या वेळेला एव्हरी हॉलिवूड रायटर त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की आम्ही नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला, जॉनी डेप पासून एवढ्या मोठ्या मोठ्या ऍक्टर्सचे मोठे मीरा नायर सगळ्या डिरेक्टर्सचे प्रोजेक्ट बंद पडले, त्यांची टेलिव्हिजन इंडस्ट्री बंद पडली आणि इतकं नुकसान झालं ना, काहीतरी 2.5 ते 3 बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. सो त्यांचं कसं असतं, ते अशी स्टँडर्ड अग्रीमेंट असते, ती आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत या बाबतीत. बरोबर. सो ते स्टँडर्ड अग्रीमेंटनं दर काही वर्षांनी निगोशिएट होतं परत, की आता ह्याच्यात आज मिनिमम जर तुम्हाला $10,000 आहे तर
तर त्याचे 12,000 करा. मग आज हे आहे, मग ते, आणि नवीन नवीन ॲव्हेन्यूज उघडतात. सो नवीन नवीन या ज्या घडामोडी असतात त्या ऍब्झॉर्ब करणं जरुरी असतं. सो दर 3 वर्षांनी ते निगोशिएट करतात. आपल्या इकडे कसं एक्सप्लॉइट करतात आपले इंडियन प्रोड्युसर्स ते सांगतो. ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट लिहितात ना, तेव्हा ते त्याच्यात एक क्लॉज घालतात ज्याचं नाव असतं ऍडव्हान्स रॉयल्टी. म्हणजे काय की तुम्हाला जी रॉयल्टी मिळणार आहे ना, ती तुम्ही फोरसेक करताय, ती तुम्ही देऊन टाकताय प्रोड्युसरला, आणि त्याच्या ऐवजमध्ये तुम्हाला 10,000, 15,000, कधी कधी 20,000 हे ऍडव्हान्स रॉयल्टी म्हणून प्रोड्युसर तुम्हाला ते रॉयल्टी म्हणून ऍडव्हान्स मध्ये देतोय, ज्याच्या अगेन्स्ट पुढची मिळणारी रॉयल्टी तुम्ही प्रोड्युसरच्या नावावर करता. किती एक्सप्लॉइटेटिव्ह आहे क्लॉज बघा. सो त्याच्यासाठी व्हॉट द कोर्ट हॅज रूल्ड, आणि ज्याच्यात SWAचा सिंहाचा वाटा आहे ह्याच्यात. सुषमा स्वराजजी पण त्यावेळेला होत्या, त्यांनी पण आम्हाला या सगळ्या ह्याच्यात हेल्प केलं. जावेद अख्तर साहेब पण मांडले त्याच्यासाठी. सो सगळ्यांनी मिळून ते केलं, आणि फायनली द कोर्ट रूल्ड दॅट रॉयल्टी इज नॉन सरेंडर. यू कॅनॉट, तुम्हाला उद्या लेखका म्हणून वाटलं की मला माझी रॉयल्टी द्यायची आहे प्रोड्युसरला, तुम्ही देऊ शकत नाही. यू कॅन नॉट सरेंडर रॉयल्टी, तुम्हाला ती घ्यावीच लागेल. कारण जर त्याच्यात तुम्ही डेमोक्रेसी ठेवली ना, की अच्छा तुला वाटतंय ना तू देऊ शकतोस, तर त्याच्यात एक्सप्लॉइटेटिव्ह होतं. सो म्हणून यू कॅनॉट सरेंडर युअर रॉयल्टी. पण निर्माते जे आहेत आपल्याकडे, स्टुडिओज आहेत, त्यांची मेंटॅलिटी जी आहे ती बदलणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जोपर्यंत त्यांना असं वाटत नाही, कारण ते सहज एक्सप्लॉइट करतायत. इतका माज आणि इतकं एक इनसेन्सिटिव्हिटी आपल्या सिनेमॅटिक कल्चरमध्ये आहे पाचच्या 22-25 वर्षात, की ती बदलणं इज व्हेरी डिफिकल्ट. इट्स नॉट इम्पॉसिबल. आणि जेव्हा चांगल्या पद्धतीने सांगून जेव्हा ती बदलत नाही, तेव्हा मग संप करावा लागतो. बरोबर. सो कमिंग बॅक टू युअर पॉइंट, की हा संप होऊ शकतो का आपल्या इकडे? डेफिनेटली होऊ शकतो. जर त्यांनी आमचे मुद्दे जे आहेत ते जर नाही ऐकले किंवा मानले नाहीत, तर आमच्याकडे एक चॉईस नाही आहे टू गो ऑन अ स्ट्राईक. आपण AI बद्दल बोलू, कारण खूप महत्वाचा. मी तिकडेच येणार होतो, कारण AI हे एक असं माध्यम आहे आता, आणि ते प्रोड्युसर्स असं म्हणू शकतात की आम्ही ते AI कडनं लिहून घेऊ सिनेमा. सो तेच झालं आता. वन ऑफ द स्ट्राईक्स मेजर रिझन इन WGA, रायटर्स गिल्डचं स्ट्राईक झालं, वॉज AI. आणि शेवटी त्यांनी ते मानायला लागलं. त्यांना करोडो म्हणजे बिलियन्स ऑफ डॉलर्सचं नुकसान झालं. परत काहीतरी 100 दिवस स्ट्राईक चालला, जास्त आय थिंक 150 दिवस. अनेक प्रीमियर्स आणि अनेक सिरीज आणि अनेक फिल्म्स कॅन्सल करायला. आणि तिकडचं कसं असतं माहितीये ना, तिकडचं त्या लोकांमध्ये ना एकी आहे. त्या लोकांना पैसे का मिळतात, चांगले मान का मिळतो, पण त्यांच्यात एकी आहे. आपल्यात ती एकी नाहीये. सो त्याच्या मगाशी संप होऊ शकतो का हा जो प्रश्न विचारला, त्याचं मूळ हेच होतं की आपल्याकडे ती एकी आहे का, आम्ही संप होण्यासाठी. लेखकांकडे आहे, नाही म्हणजे मला माहित नाही, मला माहित नाही ऑनेस्टली. कारण बाकी कलाकार आणि ह्या सगळ्यांचं तुम्हाला पाठबळ किंवा सपोर्ट मिळेल असं वाटतं का? सो आता ऑलरेडी एक खूप मोठा स्टार आहे, ऍक्टर आहे, जो रायटिंगच्या बद्दल खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यांनी आम्हाला त्याचा सपोर्ट दिलेला आहे. ओके. त्याचं नाव आहे आमिर खान. ओके. सो आमिर खान इज विथ अस इन आवर मुवमेंट, आणि तो हे सगळ्या गोष्टी अँकर करतोय की प्रोड्युसर्सना टेबलवर आणणं, स्टुडिओजना टेबलवर आणणं, OTT प्लॅटफॉर्म्स आणणं, आणि आमच्यामध्ये हा जो संवाद घडवणं, त्याचं काम आमिर खान करतायत. आणि ते खूप चांगलं काम करतायत त्याच्यात. WGAचा जो स्ट्राईक होता ना, त्याच्यात प्रोड्युसर्सना त्यांना मानायला लागलं की यू कॅनॉट यूज जनरेटिव्ह AI. म्हणजे की जनरेटिव्ह AI जो असतो, जसं ChatGPT आहे, सो ChatGPT कॅन बी यूज ओनली फॉर रिसर्च पर्पजेस. इट कॅनॉट बी यूज टू सप्लिमेंट रायटर्स or other replace writers. It can be used to supplement the writers in the research process, but not the actual writing. आणि ChatGPT हे इतकं खतरनाक हे आहे. तुम्ही उद्या टाका की ज्योतिबा फुलेंचं बायोपिक करायचं, तर त्याचे पहिले काही सीन्स कसे असले पाहिजे, तुम्ही त्याच्यावर टाका आणि तुम्हाला मिळतील. ते किती चांगले आहेत, वाईट आहेत, ते गोष्ट वेगळी, पण आहे, तुम्हाला एक दिशा देऊ शकतं. आणि बऱ्याचशा रायटर्सचे जॉब्स तिकडे गेले हॉलिवूडमध्ये. सो ते म्हटलं की तुम्ही नाही यूज करू शकत, तुम्हाला आम्हालाच यूज करावा लागेल, कारण वडेवर म्हणजे ते. सो आपल्या इकडे पण कसं आहे की AI येणार आहे, आणि ह्याच्यात कुठेतरी मला वाटतं की देर इज समथिंग विच द रायटर्स, तुमच्या माध्यमाने वुड लाईक टू टेल दिस टू रायटर्स, की इनएव्हिटेबल आहे. आज ना उद्या AI येणार आहे, आणि ते तुमचे जॉब्स खाणार. तर त्याच्यात आता गमती कशा असतात ना, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जे म्हणतो, तर एक लेखक जेव्हा काही लिहितो, तर ते त्याच्यात 2 गोष्टी इन्व्हॉल्ड असतात, त्याची संवेदना आणि त्याचा वैयक्तिक अनुभव. आणि त्या संवेदना आणि त्या अनुभवातनं काय तयार होतं, तर तो दृष्टिकोन. आता लेखक जे आहेत ते 2 गोष्टींकडनं शिकतात सिनेमा. एक तर आयुष्य बघून सिनेमा लिहायला शिकतात, किंवा सिनेमा बघून सिनेमा लिहायला शिकतात. ओके. तर आता जे आयुष्य बघून सिनेमा लिहायला शिकतात, त्यांचं जे
अभिव्यक्ती आहे किंवा त्यांचं जे एक्सप्रेशन आहे किंवा त्यांची स्क्रिप्ट आहे इज गोइंग टू बी युनिक. ते मशीन कधीच करू शकत नाही, कारण मशीन अनुभव नाही करू शकत. करेक्ट. पण जे सिनेमा बघून सिनेमा बघायला शिकलेले आहे मशीन, तेच सिनेमा बघू शकतो, म्हणजे बघतच. अजून मशीन लर्न कसं करतो, बरोबर. तेच सिनेमा बघून. सो मशीन इज गोइंग टू बी 10x टाइम्स बेटर दॅन यू. म्हणजे जे सिनेमा बघून सिनेमा लिहितात त्यांच्यापेक्षा मशीन 10x काय 100x बेटर असणार, आणि ते तुम्हाला खाऊन थुकून टाकणार. सो तुम्ही तुमचा चान्सच नाही एआयशी कम्पीट करण्याचा. सो द पॉइंट इज, आयुष्य बघा, आयुष्य जगा, आणि मग लिहा इन्स्टेड ऑफ जस्ट वॉचिंग फिल्म्स. नाही म्हणजे आता तू जसं म्हणतोयस की 20-25 वर्षापासून बॉलिवूडमध्ये तू माज हा शब्द वापरलास किंवा एक उन्मत्तपणा आहे निर्मात्यांमध्ये. असं असताना जर त्यांच्याकडे एआय सारखं एक हत्यार किंवा एक साधन आलं तर ते तर म्हणतीलच की अरे कशाला पाहिजे लेखक, आणि आम्ही याच वापरू. पण ते ऑलरेडी म्हणतायत तसं, कशाला पाहिजे लेखक. कारण ह्याचं म्हणजे कसं, म्हणजे इफ यू थिंक ऑफ इट इन अ होलिस्टिक, गेले 25 वर्ष काय झालं की शिस्तबद्धपणे लेखकाचं शोषण करण्यात आलं. म्हणजे कसं झालं की सडनली टेलिव्हिजन चॅनल्सचा रीच जो होता, कौन बनेगा करोडपती नंतर बरेचसे टेलिव्हिजन चॅनल झाले, आणि टेलिव्हिजन चॅनल्सचा रीच वाढला, टेलिव्हिजन चॅनलचा ऑडियन्स वाढला. ओके, बरोबर. आणि वाढला म्हणजे वाढला नाही, एक्सपोनेन्शियली वाढला, सडन देयर वॉज अ बस्ट. ओके, करेक्ट. सो त्याच्यामुळे काय झालं की सिनेमा जो आतापर्यंत फक्त थिएटरमध्ये चालत होता त्याला एक सेकंड सॅम्पलिंगचा जरिया मिळाला, आणि तो सेकंड सॅम्पलिंगचं माध्यम काय होतं, इज टेलिव्हिजन. सो जो सिनेमा थिएटरमध्ये चालत होता त्याला सॅटेलाइट चॅनल म्हणून सॅटेलाइटचा भाव मिळायला लागला. बरोबर. 20 करोड 30 करोड आणि 150-200 कोटीपर्यंत पण जायला लागला. ठीक आहे, बरोबर. सो त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये पैसा आला. इंडस्ट्रीमध्ये पैसा आल्यावर सर्वात पहिले काय केलं, जे मोठे मोठे ऍक्टर्स होते त्यांनी स्वतःचे भाव वाढवले, त्याच्यामुळे बजेट्स वाढले. ओके, पण ठीक होतं, कारण ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी ऑन अ पॅरलेल साईड तुमचे थिएटर्स पण वाढत होते. एका थिएटरचे 5-5 मल्टिप्लेक्स म्हणजे 5-5 स्क्रीन्स होते. सो थिएटर्स पण होते. सो ती पूर्ण डिमांड ऍब्झॉर्ब करू शकणारी आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन सिस्टम झाली. फॉरेनच्या कंपनी झाल्या, त्यांनी काय केलं की मोठे मोठे ऑफिसेस बांधली, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स, P&A म्हणजे ऍडव्हर्टायझिंगचं वगैरे मार्केटिंगच्या टीम्स काढल्या, आणि स्टुडिओ हेड्स केले ज्यांचा सिनेमाशी तेवढाच संबंध होता की बघण्यापुरता, त्याचा विशेष काही संबंध नव्हता, पण त्यांनी ते केलं. इथपर्यंत पण ठीक होतं. पॅरलेली जगात एक खूप मोठं वादळ येत होतं, आणि त्या वादळाचं नाव होतं OTT. नेटफ्लिक्स, अमेझॉन वगैरे खूप मोठे मोठे चॅनल्स, मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स होते, आणि ते इंडियातली डिमांड बघून इंडियामध्ये आले. आणि त्यांनी काय केलं की दे गेव द प्रोड्युसर्स द एव्हेन्यू ऑफ थर्ड सॅम्पलिंग. फर्स्ट सॅम्पलिंग वॉज सिनेमा थिएटर्स, सेकंड वॉज सॅटेलाइट, तिसरं सॅम्पलिंग म्हणजे OTT. अजून पैसा आला, स्टार्सनी अजून त्यांचे भाव वाढवले, आणि शेवटी इट बिकेम अ बबल. आणि थिएटर्स वाढतच होती, बरोबर, डिमांड वाढतच होती, बजेट्स वाढत होते, स्टार्सचे रेट्स होते ते पण वाढत होते, आणि ही अशी आपली इंडस्ट्री आहे. तू एक नोटीस केलं असशील की मी पूर्ण 25 वर्षाचा इतिहास सांगितला आणि मी लेखकाचं नाव पण नाही घेतलं. पण लेखकाचं नाव का घेऊ? कारण प्रोड्युसरला लेखकाची गरजच नव्हती. कारण कसं होत होतं की तुम्ही 100 कोटी टाकत होतात एका सिनेमामध्ये किंवा 125 कोटी टाकत होतात, त्याच्या रिकव्हरीज होतच होत्या ना. ते फ्रायडेलाच रिकव्हरी व्हायची तुमची, फ्रायडे पण नाही, थर्सडे. झिरो डे रिकव्हरी आपण जी म्हणतो ना, की मला सॅटेलाइट मधनं इतके मिळत आहेत, OTT मधनं इतके मिळणार आहेत, मग मी कोणाला 100-125 कोटी तरी काय, माझा प्रोजेक्ट सेफ होतो. बरोबर. आणि सिनेमा इज नॉट अ सेफ मीडियम. सिनेमा इज अ मीडियम ऑफ रिस्क. जे तू मगाशी बोललास ना की जिंदगी एक जुआ है. तो सिनेमा भी एक जुआ है, और वो जुआ है इसलिए अच्छा है. जब तक वो जुआ था तब तक वो चल रहा था. जब से आपने उसे सेफ बनाना शुरू किया, जब से आपने यू ट्राइड टू सीक सेफ्टी इन इट, इज व्हेन यू स्टार्टेड फेलिंग. प्रोड्युसरला लेखकाची गरजच नव्हती, कारण जर तुम्हाला एका सिनेमामध्ये इन्व्हेस्ट केल्यावर त्याचे रिटर्न्स डे 0ला मिळत होते, तर मग तो सिनेमा चालला काय नाही चालला काय फरक पडतो. पण तरी मी 25 कोटी त्याच्यात ऍडव्हर्टायझिंग मध्ये पंप करून मी ओपनिंग घेत होतो. सो सिनेमा जो तुम्ही बघाल की इट युज टू बी अ लॉंगर फेनॉमिनन, इट बिकेम अ वीकेंड बिझनेस. की फ्रायडे सॅटर्डे संडे मध्ये आधीच रिकव्हर झाले, फ्रायडे सॅटर्डे संडे मध्ये मी माझा प्रॉफिट बुक करतो, मंडेला फिल्म पडली कारण ती फिल्म चांगली नसते, कारण ज्याच्यात तुम्ही लेखकाला मान देत नाही ती फिल्म चांगली नसते, काय फरक पडतो? मी तर झालं, आणि मी तोच पैसा दुसऱ्या फिल्म मध्ये टाकतो, त्याच्याने माझी शेअर प्राइस वाढते, ज्याच्याने अजून इन्व्हेस्टमेंट होते. हे दुष्टचक्र चालू होतं. जेव्हा मी 100 कोटी टाकून मला 200 कोटीचा फायदा होऊ शकतो, आणि जर चुकून लॉस झाला तर तो फक्त 5 कोटीचा असू शकतो. जर एवढीच माझी रिस्क आहे तर मग मी लेखकासारख्या क्षुल्लक गोष्टींना का दाद? त्यामुळे स्टार्सचं महत्व वाढलं. स्टार्सचं महत्व वाढण्यात मला काही प्रॉब्लेम नाही. महत्व वाढलं म्हणजे त्यांचं बजेटही वाढलं, आणि सगळं त्याच्यातही मला प्रॉब्लेम नाहीये. आज जर कोणी 125 कोटी घेते, मी तर म्हणतो 150 कोटी द्या त्याला.
पण तुम्ही लेखकाला पैसे तरी द्या, बरोबर त्याला मान तरी द्या. बरोबर. आणि मग आज जे आता आर्टिकल्स फिरतायत, आज जे लिहायला लागले, आज प्रत्येक जण बोलायला लागले, यू नो स्टार्स के ऑन्टूराज का खर्चा इतना होता है, वो ड्राइवर 25,000 लेता है दिन का और उसके बॉय हयात से खाना मंगाता है. तो आता तुम्हाला सगळ्यांची जेवणं दिसायला लागली. पण हे 20 वर्षापासून सुरू आहे. पण आता कसं आहे ना, की म्हणजे तुम्ही आयुष्यभर व्यायाम करायचा नाही, यु नो वाटेल ते खायचं आणि मग नंतर 50-60 मध्ये तुम्हाला डायबिटीज झालं की मग बोंबलायचं. आज जे तुमचे सिनेमे चालत नाहीयेत, आज जे OTT बंद होण्याच्या मार्गावर आहे, त्याचं कारण काय? त्याचं कारण हे नाही की अरे कोविड आलं आणि आता लोकांना OTTची सवय लागली. OTT तरी कुठे चालतंय? बरोबर बरोबर. ते नाहीये. त्याचं फक्त कारण एकच आहे की तुम्ही तुमच्या लेखकाला मारला आणि शिस्तबद्धपणे तुम्ही मारला. सो जिकडे तुमचा लेखक मेला, जिकडे तुमचं म्हणजे जो प्राणवायू आहे तुमचा, जे रक्त आहे तुमचं, जे लेखक त्याचं लिखाण जे आहे तेच तुम्ही मारलात ना. तुम्ही अशा मला 5 गोष्टी सांगा जे प्रोड्युसर्सनी केलं ज्याच्यानी लेखकाला त्याचा हक्क मिळेल. 5 गोष्टी, 3 गोष्टी. एक गोष्ट एक पण. पण 20-25 वर्षापूर्वी काय सिस्टीम होती आपल्याकडे लेखक, प्रोड्युसर्स आणि या सगळ्यांमध्ये? सो त्यावेळेला कॉर्पोरेट्स नव्हते. त्यावेळेला तरी इट वॉज अ गेम ऑफ इन्स्टिंक्ट, यु नो, की सेफ करणं नव्हतं ना. म्हणजे लोक पैसे टाकायचे, घरं घाण टाकायचे, चाललं नाही तर रस्त्यावर यायचे. पण त्याच्यात गंमत होती, कारण त्याच्यात त्यांना माहिती असायचं की माझा सिनेमा जे चालणं जे आहे ना ते स्टारवर डिपेंडेंट नाहीये, ते त्या सिनेमाच्या क्वालिटीवर डिपेंडेंट आहे. आणि सिनेमाची क्वालिटी ही दिग्दर्शनी लेखनाची क्वालिटी बरोबर डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. कळलं? सो आमिर खानचे पण फ्लॉप्स गेलेत, शाहरुख खानचे पण फ्लॉप्स गेलेत, पण शाहरुख खानला जेव्हा चांगली स्क्रिप्ट मिळते तर दिलवाले दुल्हनिया बनतोच. करेक्ट. किंवा आमिर खानला जेव्हा चांगली लगान बनतेच ना, किंवा गदर बनतेच ना, जे चांगले उत्कृष्ट लेखनाचे सिनेमा आहेत. बरोबर बरोबर. पण म्हणून सलीम जावेद परत आणखीन सलीम जावेद आपल्याकडे तयार होत नाहीत, किंवा तशा प्रकारचं लेखकांचं महत्व की पोस्टरवरती नाव दिसतंय ठळकपणे, तसं ह्या सगळ्या कारणांमुळे होत नाही. अशी बरीच कारण आहेत की तुम्ही काय करता माहिती नाही. एक तर लेखकाला पैसे देत नाहीत. मग मी नेहमी म्हणतो की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणा की हिंदीमध्ये कुठेही ना, लेखक चांगले आहेत पण लिखाण वाईट आहे. तर त्याचा अर्थ काय की आपण उत्कृष्ट आहोत. आणि एस्पेशली मराठी, मी खूप प्राऊडली माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की मी मराठी आहे म्हणून हे म्हणत नाहीये, पण मराठीतला जो लेखक आहे किंवा जो ऍक्टर आहे तो जगात तुम्हाला कुठेच मिळणार नाही. इतकं त्याची क्वालिटी इतकी सुपीक आहे. का? कारण आपण जिकडनं येतो ते आपलं मराठी थिएटर हेच इतकं सुपीक आहे. किंवा मराठी लिटरेचर जे आहे, ज्या शब्दांचे संस्कार राईट फ्रॉम ज्ञानोबा टू आचार्य अत्रे आणि पुलंपर्यंत जे झालेले आहेत ते इतके समृद्ध आहेत ना की त्याच्यात तुम्ही वाईट होऊ शकत. आपल्याला ते एक नॅचरल ऍडव्हान्टेज आहे. पण मग लिखाण वाईट का असतं? कारण आपल्याला पैसे मिळत नाहीत आणि घर चालवायचं असतं. बरोबर. मग एक सिनेमा लिहिण्याच्या बदली तो 1 सिनेमा आणि 3 सिरियल लिहित असतो. सो त्याच्यामुळे त्याचं अटेन्शन डायव्हर्ट होत असतं, क्रेडिट्स मिळत नाहीत. मग 1च्या बदली 4 सिनेमा, कुठेतरी काहीतरी चांगलं. सो ह्याच्यामुळे लिखाण मरतच ना, म्हणजे शेवटी माणूसच आहे. बरोबर. नाही, पण आता ह्या सगळ्यामध्ये एक इंडस्ट्री इतकी चांगली ग्रो करते आणि ती म्हणजे मल्याळम इंडस्ट्री, आणि खूप कौतुक आहे खरंच त्या सगळ्यांचं आणि त्या सिनेमांचं. मग कधी दृश्यम येतो, कधी ग्रेट इंडियन किचन येतो, कधी आता महाराजाची खूप चर्चा सुरू आहे आणि लोकांना म्हणजे सगळीकडच्या लोकांना, प्रेक्षकांना तो सिनेमा इतका आवडतोय. तिथे नेमकं काय चाललंय? म्हणजे तिथे असं बघून वाटतं की मग तुझं म्हणणं बरोबर आहे की तिकडे लेखकांना मान मिळत असणार बेसिकली. नाही, आता त्याच्यात कसं आहे ना की हे जसं आपलं आज जे 25 वर्षानंतर फिल्म इंडस्ट्री ऑलमोस्ट प्रोजेक्ट चालू होते, OTT बंद आहे, ते आजचं नाहीये. हे खूप आधीपासूनची सडन म्हणतो ना की डीके झालेला आहे तो. सो तसंच आज जी फळं मिळत आहेत मल्याळम इंडस्ट्रीला ती खूप आधीपासून त्यांनी पेरलेल्या चांगल्या कामांची फळं आहेत. ते काय की ममूटी आणि मोहनलाल हे 2 सुपरस्टार्स ऑफ मल्याळम. सो एक दिवस म्हणजे त्यांच्या सगळ्या फिल्म्स फ्लॉप होत होत्या. असं काय करून हे कधी 20 वर्षापूर्वीचं वगैरे सांगतोय? नाही, लिटिल रिसेंटली, 10 वर्ष, 10-12 वर्ष, एक्झॅक्टली टाइमलाईन नाही. आणि ते तसं होत होतं आणि फिल्म्स सगळ्या फ्लॉप होत होत्या, काहीच नव्हतं. एक दिवशी त्यांनी ठरवलं की आम्हाला ना हे 12-15 फिल्म्स केलेल्या डिरेक्टर, एक्सपिरियन्स डिरेक्टरचं कामच करायचं नाही. आम्हाला फक्त 1 फिल्म ओल्ड डिरेक्टर, 2 फिल्म ओल्ड डिरेक्टर किंवा नवीन डिरेक्टर त्याच्याबरोबरच काम करायचं. आता तुम्ही बघा हे किती मोठी रिस्क आहे. कारण 1 फिल्म ओल्ड डिरेक्टरला तरी तुम्ही एका फिल्मवर जज करू शकता, पण नवीन डिरेक्टरला त्याच्या स्क्रिप्टवरच जज करता ना. म्हणजे तुमचा तेवढा विश्वास त्या संहितेमध्ये, त्या लेखनामध्ये होता. बरोबर. आणि त्यांनी चालू केलं तसं काम करायला आणि सगळे फिल्म्स त्यांचे ब्लॉकबस्टर्स झाले आणि पूर्ण मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला एक वेगळ्या तऱ्हेचा रिवायवल मिळाला. सो हा लेखकांचा विश्वास होता. म्हणजे तुम्ही त्यांच्या त्या वाहिन्यांमध्ये
नवीन लिखाणाचं रक्त जे आणलं त्याच्यामुळे जी कायापलट झाली मल्याळमची, ज्याची फळं आज आपण बघतोय की आज सगळेच चांगले आहे. मंजुमेल बॉईज बघा, तुम्ही कुठलीही फिल्म बघा त्यांची, म्हणजे मंजुमेल बॉईज तर पहिली मल्याळम फिल्म ठरली ज्याने 200 कोटीपेक्षा जास्त बिझनेस केला. So there it is. हे सगळं आता हळूहळू त्यांच्याकडे होत आहे. सो पण ते ओव्हरनाईट नाही, ते ओव्हरनाईट नाही. त्याच्यासाठी खूप एक वेगळ्या तऱ्हेचा मान लेखकांना दिला गेला. नवीन आयडियाज जे आहेत त्यांना, सो नवीन आयडियाचं एक ब्रीडिंग ग्राउंड असतं. तुम्हाला ती रिस्क टेकिंग अबिलिटी लागते. हिंदीमध्ये अनफॉर्च्युनेटली कसं होतं की जसं आपण मल्याळममध्ये वगैरे म्हणतो, आणि दिस इज नॉट हिंदी वर्सेस मल्याळम, मी एक माइंडसेटचा प्रश्न सांगतो. सो त्याच्यात कसं होतं की एक फिल्म सक्सेसफुल झाली की कॉमेडी, प्रत्येक प्रोड्युसरला आता कॉमेडी करायची, किंवा एक हॉरर कॉमेडी सक्सेसफुल झाली की स्त्री झाली किंवा मुंजा झाली, प्रत्येक प्रोड्युसरला आता हॉरर कॉमेडीच करायची. तुम्ही लोखंडवाला ओशिवरामध्ये गेलात ना, तुम्हाला फक्त हॉरर कॉमेडी आहे की हे विचारतात, अरे जे झालंय त्याच्यासारखंच तुम्हाला काय करायचं. वेळेस मल्याळमध्ये आता अच्छा असं एक काहीतरी सक्सेसफुल झालं ना, आपण वेगळं काहीतरी करू शकतो. सो हा वेगळेपणा करण्यातली जी रिस्क असते, खरं तर वेगळेपणामध्ये रिस्क नसते, वेगळेपणा इज द सेफेस्ट वे टू गो, आणि तेच करण्यात रिस्क असते. तर ऑलरेडी एक स्त्री आली तर मला परत का मी तशी फिल्म, यु नो, हा एक मूलभूत फरक आहे. आणि तो फरक आहे मानसिकतेचा, की यू हॅव टू टेक द रिस्क. जिकडे तुम्ही डी रिस्क करता सिनेमा ॲज अ बिझनेस, की कुठलाही बिझनेस तुम्ही डी रिस्क करता, इज वेर यू आर रुइनिंग द बिझनेस. बरोबर. तू मगाशी आता बॉलिवूड बद्दल सांगताना म्हणालास की तो बबल होता, म्हणजे ह्याचा अर्थ तो बबल आता फुटलाय. काय आताची परिस्थिती आहे, कारण आता अजून तरी आपल्याला सिनेमे रिलीज होताना दिसत आहेत, ते ओटीटीवर येताना दिसत आहेत. कुठे हा म्हणजे रिलीज होताना दिसत आहेत, ते चालत नाहीयेत पण रिलीज होत आहेत. पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये आहेत का जे आधी असायचे. हो, मला असं वाटतं लापता लेडीज एक उदाहरण असेल लेटेस्ट, की लोकांनी जाऊन तो बघितला थिएटरमध्ये आणि नंतर तो ओटीटीवर पण बघितला. म्हणजे त्या प्रमाणात तू म्हणतोयस तितका तो हिट आपण, म्हणजे मला फार वाईट वाटलं त्याच्यासाठी, कारण मला तो खूप सिनेमा आवडला. मला असं वाटलं की तो सिनेमा अजून चालायला हवा होता, अजून लोकांनी तो बघायला हवा होता सिनेमा, कारण खूपच सुंदर सिनेमा होता. घरात गणपती नावाचा एक सिनेमा, मराठी सिनेमा आलाय. मला खूप असा आवडला तो सिनेमा, आणि आय जस्ट होप लोक बघतील तो, अजून बघतील. हो, पण आता ह्या सगळ्यात आपण मराठीबद्दल बोलूया, की तू मगाशी थोडासा उल्लेख केलास, पण मराठीत काय परिस्थिती आहे. म्हणजे मी लेखकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण म्हटलं तर नाही, काही बोलण्यासारखंच नाही. इनफॅक्ट आपण जेवढं चांगलं बोलू ना, तेवढं आपण त्याला ऍड्रेस करू शकू, कारण बरोबर आहे. यू कॅन ओनली सॉल्व्ह अ प्रॉब्लेम व्हेन यू एक्नॉलेज दॅट देयर इज अ प्रॉब्लेम. करेक्ट. आपण सगळंच या एका डिनायल मध्ये राहिलो की अरे सगळं चांगलं आहे, छान छान मस्त ब्रो भाऊ दादा ह्याच्यात राहिलो ना, तर कदाचित आपण हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करू शकणार नाही. मला वाटतं की जो हिंदीतला प्रॉब्लेम आहे थोड्याफार कारणात, तोच मराठीतला पण प्रॉब्लेम आहे, की आपण लेखकांना नाही जेवढा मान दिला पाहिजे किंवा जेवढं इम्पॉर्टन्स दिला पाहिजे तेवढा आपण देत नाही. आता त्याच्यात कसं आहे ना, की प्रोड्युसर विचारेल की अरे तुम्हारा फिल्म तो चलता नहीं है तो हम क्यों पैसा डाले, और फिर क्यों तुमको पैसा दे दे. हा मुद्दाच नाही. तर त्याच्यात लेखक असं पण म्हणू शकतो ना, अरे आप पैसा तो देना चालू कर दो, फिर आपकी फिल्म नहीं भी चलेगी. सो असं त्याच्यात या आर्ग्युमेंटला काहीच अर्थ नाही. हा जो आज इंडियामध्ये पूर्ण प्रॉब्लेम झालेला आहे, मराठीवर मी येतो, पण इंडियामध्ये पूर्ण प्रॉब्लेम झालेला आहे हिंदी सिनेमाचा स्पेशली, की ओटीटीज पण काही ग्रीन लाईट करत नाहीये, सगळी कामं थांबलेली आहेत, इन्क्वायरीज थांबलेल्या आहेत, सगळी डिमांड आज, हे तुम्हाला कोणी बाहेर सांगणार नाही, पण ऍक्च्युअली दिस इज द सिच्युएशन राईट नाउ. तर त्याचं रिझन असं नाही की लोकांना पिक्चर बघायचे नाही, ओके, त्याचं कारण एकच, आणि त्याच्यावरती मला, आपण प्रॉब्लेम्स खूप डिस्कस करू शकतो, पण मला याच्याकडे पॉझिटिव्हली बघायचंय. आय वॉन्ट टू गिव्ह यू अ सोल्युशन. आणि त्याचं सोल्युशन जे आम्ही SWAच्या मार्फत पण करतोय, पण मला ॲज अन इंडिव्हिज्युअल पण वाटतं, फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या लेखकाला चांगले पैसे द्या, त्याच्या हक्काच्या रॉयल्टीज द्या, आणि त्याला जे म्हणजे ड्यू आहे ते क्रेडिट द्या. या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, एक लिटरली दिवसाला 6 सूर्यनमस्कार आणि वेळेवर जेवण्यासारखं आणि झोपण्यासारखं सिम्पल आहे, ते केलं तर तुमची बॉडी चांगली राहते. तसंच तुमच्या फिल्म इंडस्ट्रीची पण हेल्थ चांगली राहील. पण तुम्हाला तेच करायचं नाहीये फॉर व्हॉट एव्हर रिझन. मराठीमधला प्रॉब्लेम जो आहे तो हा असाच आहे की पीपल डोंट वॉन्ट टू एक्नॉलेज राईटिंग. लोकांना कशाला काय गरज आहे. सी, कुठलाही सिनेमा असतो किंवा कुठलाही आर्ट जे असतं ना, देर आर 2 थिंग्स इन दॅट. वन इज द एक्सप्रेशनलिझम, म्हणजे जेव्हा तुम्ही व्यक्त होण्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या कारणामुळे त्या सिनेमामध्ये इन्व्हेस्ट करता, तर मग तो सिनेमाची हेल्थ बिघडते. बरोबर, ओके. सो जस्ट बिकॉज मी गुंठा विकला आणि माझ्याकडे पैसे आले म्हणून मला आता अमुक ऍक्ट्रेस बरोबर फोटो काढायला मिळतोय आणि सिनेमा बनवता येतो, तर असे बरेच सिनेमे झाले आणि त्यांचं पुढे काहीच झालं नाही. तर इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही व्यक्त होण्यासाठी सिनेमा, आणि जेव्हा व्यक्त होणं म्हणतो तेव्हा ते लिखाणाचंच शेवटी ती बाब असते.
पण जसं तू सांगितलंस हिंदीमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही क्लॉज असतात ज्याचा लेखकांना फटका बसतो किंवा बसू शकतो. मराठीत कॉन्ट्रॅक्ट तरी होतात का? नाही, ही पद्धतच नाही आपल्याकडे. मराठीत ही म्हणजे काही काही आहेत म्हणजे होतात, काय होतात पण ते काय विशेष होतातच अशी नाही. सो त्याच्यात भाग असा आहे ना की जिकडे व्यवहार आहे तिकडे व्यवहार असलाच पाहिजे आणि त्याच्यानी प्रोफेशनलिझम दोन्ही साईड्स. मला वाटतं की हे डिफिकल्ट असतं. आय एम नॉट सेइंग की हे खूप सोपं आहे की ज्या प्रोड्युसर बरोबर तुम्ही नेहमी हँगआउट करता, सिनेमे एकत्र बघता, दोघांना शिव्या एकत्र घालता, ड्रिंक्स करता किंवा हे करता, त्याला एक दिवशी सांगणं की सर कॉन्ट्रॅक्ट, मग तो प्रोड्युसरनी पण ते रिसीव्ह करणं की आईला तू आपण सगळे एकत्र आणि सडनली कॉन्ट्रॅक्ट, तुला काय माझ्यावर विश्वास नाही का? प्रश्न विश्वासाचा नाही आहे, प्रश्न प्रोफेशनल राहण्याचा, प्रोफेशनलिझमचा राहणार आहे. आणि तुम्ही किती म्हटलं ना तरी आपल्याला ती एक गोष्ट ना अमेरिकेतनं शिकलीच पाहिजे, इज प्रोफेशनलिझम, की तुम्हाला यू हॅव टू अबाइड बाय कॉन्ट्रॅक्ट्स. एकत्र वेळ घालवताना तुम्ही मित्र आहात, तो वेगळा आहे, पण इथे कामाची गोष्ट असताना व्यवहार महत्वाचा. आणि या ज्या सवयी असतात ना या मोडायला फार वेळ लागतो. असं नाही की हे लगेच होणार आहे, पण होपफुली लवकरच होईल. नाही, लवकर होऊ दे. पण तू जे आता पद्धतीने सांगतोयस की हिंदी मधलं वातावरण, की म्हणजे OTT वरती काही नवीन घेत नाहीयेत किंवा बऱ्याच ठिकाणचे काही प्रोजेक्ट बंदही पडलेत वगैरे, असं जर हिंदीमध्ये असेल तर मराठीत काय आहे मग? मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. मराठीमध्ये OTTचा खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही या मोठ्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्म्सना जर विचारलात ना की तुमचं मराठी काय, सो दे डोंट वॉन्ट टू गेट इन टू मराठी. त्यांचा सिम्पल मुद्दा आहे की तुमचीच लोक तुमचं कॉन्टेंट बघत नाही तर मग आम्ही का हे करायचं. बरोबर. हा अतिशय मूर्खासारखा दृष्टिकोन आहे, इफ यू आस्क मी. कारण तुला मल्याळम कळतं का? नाही. तुला कोरियन कळतं का? तुला तमिळ कळतं का? तरी तू महाराजा, स्क्विड गेम, मंजूमेल बॉईज का कुठला तर किती एन्जॉय केलंस. इनफॅक्ट जेवढं त्या लोकांनी एन्जॉय नसेल केलं तेवढं आपण एन्जॉय केलं. सो भाषा, आजचं युथ आहे ना, ते युथला बघा. मराठी युथ असो किंवा तमिळ युथ असो किंवा हिंदी युथ असो किंवा बिहारी युथ असो, जे ही तरुणाई आहे ना, देर इज समथिंग कॉल्ड एज लँग्वेज फ्लुइडिटी. वी आर ए लँग्वेज. म्हणजे काय की भाषेचं बंधन नसतं. सबटायटलिंग आलंय, डबिंग झालेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही सिनेमा तर कुठलंही कलाकृती आहे ती भाषेच्या परे जाऊन तुम्ही ती एन्जॉय करू शकता. सो मग कसलं तुम्ही म्हणताय की मराठी नाही देखते, तर तुम्ही बनवाच ना मराठी असं की जे, म्हणजे मी नेहमी म्हणायचो युनिव्हर्सल अपील असू शकतं. आणि तो युनिव्हर्सल अपील कसं होऊ शकतं? नॉट बाय मेकिंग इट की सगळ्यांसाठी लिहिलं तर ते कोणासाठीच नसेल, कोणा एकासाठी लिहाल तर ते सगळ्यांसाठी असेल. म्हणजे द मोर लोकल यू मेक, द मोर ग्लोबल इट बिकम्स. इफ यू ट्राय टू मेक इट ग्लोबल, इट डझंट इव्हन बिकम लोकल. क्या बात. सो त्याच्यात गंमत कशी असते ना की जसं मी म्हणायचो की हर हर महादेव असो किंवा काशीनाथ घाणेकर असो, की आय शुड ऑलवेज टेल माय टीम की इज नॉट अ मराठी फिल्म बट अ फिल्म इन मराठी. सो मला असं वाटतं की जे कॉन्टेंट तुमचं जे असतं ना, तुम्ही जेवढं त्याला सेंट्रलाइज कराल ना तेवढं ते जास्त युनिव्हर्सल बनेल. की म्हणजे एक से अनेक म्हणा किंवा, आणि OTTनी पण मराठीला तो रिस्पेक्ट दिला पाहिजे, तो दर्जा दिला पाहिजे की बॉस, कारण आपलं लिटरेचर, आपलं थिएटर हे कुठे आहे जगात, आणि तुम्ही इतकी गोल्डन अपॉर्च्युनिटी मिस करताय की आपला हा खजिना आहे मराठीचा, आणि ते हे मोठे मोठे OTTचे जे बॉसेस आहेत ते इग्नोर करतायत की सो ती टॅलेंट आणि हे लिटरेचर तुम्ही इग्नोर नका करू, तुम्ही बघा, बिकॉज वी आर द बेस्ट. या सगळ्या लेखकांच्या समस्येबद्दल तू सांगत असतानाच जेव्हा OTTचं आगमन झालं आणि नेटफ्लिक्स आणि Amazon सारखे मोठमोठे प्लेयर्स जेव्हा इंडियामध्ये आले, ते हॉलिवूडमधनं झाले होते. राईट. पण लेखकांसाठीचं जे कल्चर आहे ते त्यांनी तिकडनं आणलं का? मला नाही आणलं. नाही, आणायचा प्रयत्न केला, पण प्रॉब्लेम काय केला की त्यांनी ते आले इकडे, आणि OTT बघायला गेलात ना, हे लेखकाचं माध्यम आहे बघायला गेलं. बरोबर. सो म्हणून ज्या सिनेमामधनं लेखकाला कुत्र्याची वागणूक देत होते, तर प्रत्येक लेखक थांबला होता की कधी हे लोक येत आहेत मोठे मोठे चॅनल्स, आणि आम्हाला तिकडे व्यक्त व्हायला अजून बाब आम्हाला जास्त होतं. पण झालं काय, इकडे आल्यावर त्यांनी जी लोक इथे पहिल्या फेजमध्ये जी एम्प्लॉय केली ती सगळी कोण होती? ती सगळी टीव्ही मधली लोक होती, जे वर्षोनवर्ष टीव्ही मध्ये काम करत होते, आणि त्यांना त्याच मॉडेलवर OTT मध्ये घेतलं. आता ही जी टीव्ही मधली जी माणसं होती ती इतकी फ्रस्ट्रेट होती की त्यांनी आयुष्यभर शिव्यांचेच मानकरी होते ते बिचारे. कारण टीव्ही सिरियल कोणी चांगलं म्हणत नाही, बघणारे पण शिव्या घालतात, न बघणारे पण शिव्या घालतात. सो टीव्ही सिरियल हे शिव्या खाऊन आलेली माणसं होती. सो त्यांना सडनली असं वाटलं की आता आमच्याकडे ताकद आहे, आता आम्हाला शेवटी
काहीतरी करू शकतो. म्हणजे काहीतरी करू शकतो म्हणजे काय, की आम्हाला आता शेवटी जे ग्लॅमर हवं होतं ते मिळू शकतं. सिनेमातल्या प्रोड्युसर्सला ग्लॅमर मिळतं, आम्हाला नव्हतं मिळत, आता आम्हाला मिळू शकतं. म्हणून त्यांनी पहिली गोष्ट काय केली, लेखकाला बाजूलाच काढलं इक्वेशन मधनं आणि जे स्टार्स होते त्यांच्या दाराशी गेले. जे मोठे मोठे फेमस प्रोड्युसर्स होते त्यांच्या दाराशी गेले आणि त्यांना 15 फिल्म्सचं डील, 18 वेब सिरीजचं डील, असे डील्स त्यांनी डिश आउट करायला लागले. कारण आम्हाला मग त्यांच्यावर फोटो काढायला. हे इतके मिंदे होऊन या लोकांनी ही अशी कामं केली. लेखक मेला म्हणजे लास्ट स्टेजवर होता, तिकडे लेखक ऍक्च्युअली, आणि ती एक शेवटची आशा होती OTT कडनं. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एखादी चांगली OTTची सिरीज दिसेल. म्हणजे असं नाही की वाईट काम, चांगली कामं होतात, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि ज्या प्रमाणात टॅलेंट आपल्याकडे अवेलेबल आहे हिंदी आणि एस्पेशली मराठीमध्ये, तेवढी टॅलेंट बाहेर येत नाही. आणि OTT पण मेल आहे ना आज, कारण OTTचं डिरेक्ट सिनेमाचं तिकीट घेतल्यावर पैसे मिळतात. OTTचं काय होतं, OTTचं सबस्क्रायबर्स वाढल्याने त्यांना पैसे मिळतात. बरोबर. मग त्या प्रमाणात सबस्क्रायबर्स का नाही वाढले, कारण कॉन्टेंट जे जनरेट केलं तुम्ही ते गलिच्छच होतं ना. मग गलिच्छ कॉन्टेंट असल्यावर मग का कोणी 250 रुपये 300 रुपये महिन्याचे करेल? करेक्ट. सो त्याच्यामुळे सबस्क्रायबर बेस कमी झाला. आणि आज सगळे बोंबलत आहेत की आता OTT कडे पैसा नाहीये म्हणून सगळ्या सिरीज बंद पडल्यात, म्हणून ऑफटेक नाहीये त्याचा. सो अगेन का इट कम्स बॅक टू द सेम पॉइंट, लेखक मारला. अशा 3 गोष्टी जर त्यांनी केल्या असत्या ना, लेखकाला त्याचा मान देण्यासाठी, लेखकाला त्याचे पैसे मिळवण्यासाठी काही वर्कशॉप्स ऑर्गनाईज करणं, काही अशा गोष्टी करणं ज्याच्यानी लेखकाचा मनोबल वाढेल, लेखकाचा कॉन्फिडन्स वाढेल, लेखकाची क्राफ्ट आहे ती बेटर होईल आणि लेखकाला त्याचा जो रिस्पेक्ट आहे तो पैशानी आणि क्रेडिटने मिळेल. क्या बात. या एवढ्या गोष्टी जर त्यांनी केल्या असताना आज OTT कुठच्या कुठे असतं. 1.4 बिलियनचं आपलं पॉप्युलेशन, इट्स अ ह्यूज अपॉर्च्युनिटी. आणि आपण ती अपॉर्च्युनिटी मिस केली बिकॉज या लोकांच्या मानसिकतेवर भूक कमी पडली नाही. त्यामुळे आपल्या लोकांची ना, आपल्या त्या प्रोड्युसर्सची जे OTTचे होते ना, त्यांची भूक कमी पडली. ते फक्त आपल्या सॅलरीज जस्टिफाय करण्यासाठी सेफ खेळायला लागले की हमने तो इतने बड़े प्रोड्यूसर के साथ किया था, वो फिल्म अच्छा नहीं बना या वो सीरीज अच्छा नहीं बन तो क्या, लेकिन ये लोग तो इतने फेमस और अच्छे थे ना. त्या बदली तुम्ही जर एका लेखकाला तोच कॉन्फिडन्स दिला असतात ना, तर ते लिखाण चांगलं आलं असतं आणि तुम्ही आज कुठच्या कुठे असता. क्या बात. सो कुठेतरी ती अँबिशन आपल्यामध्ये कमी पडली, ती भूक कमी पडली. तू आता हिंदीचं सगळं सांगितलंस की इतका समय 20-25 वर्षाचा सगळा एक प्रवास तू हे सांगितलास. त्याच प्रवासातला तू एक भाग होतास. तू शैतान नावाची जेव्हा फिल्म लिहिली होतीस किंवा शूट आउट ॲट वडाला, वेगवेगळे प्रयोग त्यावेळेला होत होते आणि असं वाटत होतं की आता अनुराग कश्यप सारखे दिग्दर्शक आलेत किंवा विजय नांबियार सारखे दिग्दर्शक आलेत, तर आता एक कंटेंट ड्रिव्हन फिल्म्स यायला लागतील. पण तसं झालं नाही. पण मुळात तुम्हाला तसं वाटलं होतं का की आता आपण एका वेगळ्या प्रवासाला निघालोय? हो. आणि तो जर ते होप्स होते म्हणूनच म्हणजे विजय नांबियार इज अ ब्रिलियंट डिरेक्टर. म्हणजे मी म्हणतो की ह्या देशातल्या तुम्ही 5 ब्रिलियंट डिरेक्टर्सना म्हटलं म्हणजे माझ्या आहे तर विजय इज वन ऑफ देम डेफिनेटली. पण बाकीच्या डिरेक्टर्सचं तुम्ही बघितलं तसं तो प्रॉब्लेम थोडासा झाला की सो असं नाही की कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म्सचा ऑडियन्स कमी झाला, कॉन्टेंट देणारे आपलं स्टँडर्ड टिकवू नाही शकले. अनफॉर्च्युनेटली. कारण काय होतं ना की प्रॉबब्ली, आणि हे ॲज अ 2 फिल्म डिरेक्टर मी हे म्हणणं खूप चुकीचं आहे आणि मी हे अजिबात छोटा मू बडी बात करत नाहीये, हे माझं ऑब्झर्वेशन आहे की हॉलिवूडमध्ये एकेका फिल्म बरोबर डिरेक्टर बेटर होत जातो. इंडियामध्ये तसं होत नाही. पण कुठेतरी मला असं वाटतं की एक हंबलनेस जो असतो ना, जो बऱ्याचशा मला राजामौलीच्या प्रेमात मी काय, म्हणजे जी लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की जसे अंजुम सर माझे गुरु आहेत, माझा दुसरा गुरु SS राजामौली. अच्छा. की मी त्याच्याकडनं जितकं शिकतो आणि जेवढं मला शिकायचंय ते म्हणजे ही इज ग्रेट. तर ते काय आहे, कारण तुम्ही त्याच्या फिल्म मेकिंग मध्ये बघा, त्याच्या सगळ्या फिल्म्सचं तुम्ही एक ग्राफ बनवा. ते छत्रपती बघा, केळी का, त्याच्या आधीची मगधीरा, त्याच्यानंतर बाहुबली. आणि बाहुबली जेव्हा आपल्याला वाटलेलं की ह्याच्यापेक्षा मोठा सिनेमा होऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी RRR, आणि RRR इज अ किकॅस फिल्म. म्हणजे किकॅस काय आहे, त्याच्यासाठी शब्द कमी पडतात अशी फिल्म आहे. तुम्ही त्या सगळ्या फिल्म्स मध्ये बघाल ना, कुठेच राजामौली, आणि मी राजामौलीचे जे लेखक आहे त्याच्यामुळे मी त्याच्या सीन्स अनालाइज करतो, त्याच्या कुठल्याच सीन्स मध्ये, आणि ॲरोगन्सी गोष्ट अशी आहे ना जी तुम्हाला दिसते बऱ्याचशा डिरेक्टर्सच्या, बऱ्याचशा हे अभि एक करके दिखाता हूं किंवा हे ना अभि आता दाखवतो तुम्हाला, हे जे एक ॲरोगन्स असतं ना की आता मैं करू सो कायदा, राजामौलीच्या कुठल्याही सीन मध्ये तो ॲरोगन्स तुम्हाला दिसत नाही. एक ना खेळकरपणा दिसतो, एक लर्नर
चं त्याला एक फील असतं की आता मी हे होईल की नाही बरोबर वर्क मला नाही माहित, मग अजून काय बेटर करू शकतो, मग अजून काय. आणि त्याचा प्रत्येक सीन तुम्ही अनालाइज करा, प्रत्येक सीन त्याच्यात एक ग्राफ असतो, त्याच्यात एक चाइल्डिश क्वालिटी असते आणि त्याच्यातनं एक मिस्ट्री असते आणि एक लेखकाच्या एक मिस्ट्री असते ना, की एक इनोसन्स असतं ना, की अरे वर्क होईल की नाही. आणि जे त्याच्यात तो प्रश्न येतो ना, तेव्हा ते सीन्स वर्क होतात, तिथे स्क्रिप्ट वर्क होतात. जेव्हा त्याला कळतं आता हे करून दाखवतो मी, संपला विषय. सो राजामौलीच्या प्रत्येक सीन मध्ये तो एक इनोसन्स असतो, ती एक ओढ असते की यार मी काहीतरी वेगळं करून दाखवू का, हे होईल की नाही वर्क. दॅट इनोसन्स, दॅट मिस्ट्री आणि ती लर्निंग आणि तो हंबलनेस जो आहे ना, तो राजामौली. क्या बात आहे. आणि तो स्पीलबर्ग मध्ये आहे, तो क्वेंटिन टॅरंटिनो मध्ये आहे, तो क्रिस्टोफर नोलन मध्ये अजूनही आहे. ओके, तो मार्टिन स्कॉर्सेसी मध्ये आहे. ओके, या सगळ्या डॅमियन शेझेल मध्ये तो आहे, जो नवीन डिरेक्टर आहे. सो या सगळ्यांमध्ये तो एक हंबलनेस आहे, ती क्वालिटी की मला अजून शिकायचं आहे, मला अजून माझ्या कामाला बेटर करायचं, मला दुसऱ्याहून बेटर नाही करायचं, स्वतःच्या कामाहून बेटर फिल्म बनवायची. सो ती जी एक क्वालिटी, तो जो इनोसन्स आहे ना, तो हंबलनेस, आय थिंक दॅट इज समथिंग विच वी शुड ऑल लर्न. तो आणलाच की तू स्वतःमध्ये. या लिस्टमध्ये अजूनही एक मी कधी सेटवर तुला काम करताना बघितलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहित नाही दिग्दर्शक म्हणून तू हंबल किती आहेस का नाहीस. ते असलंच पाहिजे ना, कारण ॲरोगंट होऊन चालतच नाही, हे तुमचं काम नाही आहे ॲरोगंट असणं. तुम्हाला माहिती आहे का की मी आज जे शूट करतोय ते लोकांना आवडेलच, बरोबर माहित नाही ना तुम्हाला. मैं दिखाता हूं अभी इसको, ते आलं ना. आणि ते हिंदीमध्ये खूप आहे, मोठे मोठे डिरेक्टर्स मी पाहिलेत हिंदीमध्ये स्पेशली, जे या ॲटिट्यूडमुळे गेले. पण गेले म्हणजे कसे, त्यांना अजूनही फिल्म्स मिळत आहेत, त्यांच्या फिल्म्स चालत नाहीयेत, पण त्यांना अजूनही त्या स्केलच्या फिल्म्स मिळत आहेत, त्यांना ते ऍक्टर्स मिळतात आणि त्यांना ती बजेट्स मिळतात. का? कारण त्या फिल्म्स चालल्या नाहीत तरी फिल्म्स तर सेफ होते, सो पैसे तर त्यांनी कमावले. सो हे दुष्टचक्र चालूच आहे. ठीक आहे, पण लेखकांचे हे सगळे प्रॉब्लेम्स तू सांगितलेस, तर त्याच्यामुळेच तू एक असा निर्णय घेतलास की आता मीच दिग्दर्शक बनतो. सो आता सिम्पलची गोष्ट कसं आहे की आय वॉज वर्किंग विथ महेश मांजरेकर सर. म्हणजे आय एम ऑलवेज वर्किंग विथ हिम, कारण मी त्यांच्याकडनं अजूनही त्यांच्या सिनेमात शिकतो खूप. ते सोडले ना तर मला बाकी कोणीच, ते आणि बिजॉय हे सोडलं तर बाकी कोणीच चांगली ट्रीटमेंट दिली नाही. जिकडे जिकडे पण मी जायचो तर एक तर लोक पैसे द्यायचे नाहीत, मग अपमान बिपमान करायचे, ठीक आहे, आणि क्रेडिट नाही मिळायचं, आणि मग हे क्यू लिखना हे ऐसा काय, आणि मग फेरफार करायचे लिखाणात वगैरे, हे ऐसा क्यू चाहिए वगैरे. एक दिवशी वाटलं की यार आपल्याला ना आय नीड अ मोर कंट्रोल ओव्हर व्हॉट आय एम रायटिंग, आणि ते कंट्रोल फक्त डिरेक्टर म्हणून येऊ शकतं. बरोबर. सो मग मी तो एक कॉन्शियस डिसिजन घेतला, आणि तो डिसिजन ऑल्दो इट वॉज आउट ऑफ अँगर आणि डिससॅटिस्फॅक्शन, मी लगेच डिरेक्टर नाही बनलो. मी 3-4 वर्ष घालवली, 5 वर्ष ऑलमोस्ट, लर्निंग द क्राफ्ट. सिनेमे वेगळ्या तऱ्हेने बघायला लागलो, नुसतं लेखकाच्या दृष्टीने नाही. मी वाचायला लागलो, मी बघायला लागलो, मी मांजरेकर सरांची खूप बोलायचो की हे कसं, त्यांना ऑब्झर्व करायचो की ते कसे करतात. बिजॉयला खूप ऑब्झर्व करायचो की तो कसा सीन्सना, लिहिलेल्या सीनला तो व्हिज्युअली कसा इंटरप्रेट करतो. फिल्म्स बघायचो मी, आणि मग फायनली काशीनाथ घाणेकर आय डिसाइडेड टू डू. सो प्रॉब्लेम काय होतो ना, जेव्हा एक लेखक दिग्दर्शक बनतो ना, तेव्हा इंडस्ट्रीला एक दिग्दर्शक मिळत नाही, इंडस्ट्रीमधून एक लेखक जातो. कारण एका वर्षात एक लेखक 3-4 सिनेमे लिहितो, दिग्दर्शित करतो तो एक सिनेमा 1-2 वर्षामध्ये. आणि आज इंडस्ट्रीला हिंदी असो किंवा मराठी दिग्दर्शक आहेत, आणि खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत, नाही आहेत तर ते लेखक. सो लेखकाला प्युअर ठेवणं, त्याच्याकडनं त्याची प्युरिटी घेणं, ही प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्सची जबाबदारी. त्याला जपा. त्याला कुठल्याही अशा लेखकाला कधी वाटलं नाही पाहिजे यार मला इम्पॉर्टन्स मिळत नाहीये, मला हे मिळत नाहीये, म्हणून मी आता जाणार आणि काशीनाथ घाणेकर बनवणार. हे असं नाही वाटलं पाहिजे, कारण तो इंडस्ट्रीचा लॉस आहे. हे मी स्वतःच आहे म्हणून म्हणत नाही, पण कुठलाही लेखक दिग्दर्शक बनतो ना, तेव्हा यू आर लुझिंग अ रायटर. पण तुझं तू लेखन सोडणार नाहीयेस का? सोडलंयस का? कमी झालंय? कमी झालं, ऑनेस्टली कमी झालंय. आणि ते खूप अनफॉर्च्युनेट आहे, कारण आता मला असं वाटतं की मी दुसऱ्याचा मुलगा कशाला मोठा करू, मी माझंच करीन ना. तुम्ही माझ्या स्वतःसाठीच लिहितो, आणि मग जो काही वेळ असतो फ्री, त्याच्यात मी माझी स्क्रिप्ट बेटर करतो. बरोबर. किंवा क्राफ्टिंगचा विचार करतो. सो त्याच्यामुळे ते लिखाण खूपच कमी झालंय. आता कसं आहे की ओनली फ्रेंड्स अँड फॅमिलीसाठी लिखाण. म्हणजे आता उद्या मांजरेकर सरांनी काही म्हटलं की हे तर मी काय म्हणणार आहे, सर नाही लिहायलाच लागणार आहे. मी ते त्यांच्यासाठी, किंवा बिजॉयनी काही म्हटलं, किंवा अजून 1-2 आहेत, आय विल ऑलवेज राईट फॉर देम. पण लिखाण कमी झालं, डेफिनेटली कमी झालं. इट्स नॉट अ गुड थिंग. पण तू जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मोठमोठे सिनेमे तू लिहिलेस. मी मगाशी शैतानचा उल्लेख केला, किंवा शूट आउट ॲट बडाला असेल, किंवा ब्रीथ सारखी सिरीज, वेब सिरीज लिहिलीस.
कलाकारांशी पण तुझा संपर्क येत असेल, कोण तुला असे वाटले की ते हंबल आहेत? म्हणजे अमिताभ बच्चन बद्दल आपण नेहमी जे म्हणतो, तुला त्याचा प्रत्यय कशा प्रकारे आला होता? सो लोक जे म्हणतात ना की अमिताभ बच्चन आहे, हंबल आहेत वगैरे, इज अन अंडरस्टेटमेंट. ओके. अमिताभ बच्चनचं दुसरं नाव हंबलनेस आहे. म्हणजे आज अमिताभ बच्चन काय आहे ना, तुम्ही त्यांच्याशी एकदा इंटरॅक्ट करा, तुम्हाला कळेल. त्या माणसाबरोबर तुम्ही जेव्हा इंटरॅक्ट करायला लागाल ना, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधनं ना तो त्यांचं जे अपब्रिंगिंग आहे, त्यांचं कल्चर जे आहे, तर ते तुम्हाला हे होतं. आणि माणूस क्युरियस आहे. अच्छा, हे असं कसं करूया, एक क्युरिओसिटी असते. तुम्ही ना मोठे मोठे इन्व्हेंटर्स बघा, म्हणजे किंवा एंटरप्रेन्योर्स बघा, लाईक यू सी अ मार्क झकरबर्ग और स्टीव्ह जॉब्स और इलॉन मस्क और बिल गेट्स, किंवा आपल्या इकडचे पण बरेच राजामौली बघा. हो, राजामौली. तुम्ही त्यांच्याकडे नवीन काहीतरी एक न्याल ना, त्यांच्यात एक चाइल्डिश क्युरिओसिटी असते की यार हे कसं होऊ शकतं, यु नो, चॅपलिन, यु नो, फ्रॉम दोज डेज, ऑर वॉल्ट डिस्नी. सो ती क्युरिओसिटी बच्चन साहेबांमध्ये आहे. त्यांना गरज नाही आहे, काहीच गरज नाही. पण मी जेव्हा वजीर करत होतो, ते डायलॉग्स लिहित होतो, एक छोटासा किस्सा झाला तिकडे की एकतर त्यांना ना ते देवनागरीत ते लिखाण लागतं, आणि मी काय लॅपटॉपवर लिहायचो ना, ते रोमन किंवा इंग्लिशमध्ये हिंदी लिहायचो. सो मला माहिती होतं की त्यांची सटकते. सो म्हणजे, आणि जेव्हा पहिल्यांदा विनोद चोप्रांनी मला त्यांच्याकडे नेलं त्यांच्या ऑफिसवर, तर तेव्हा मी सीन वाचणार होतो, कारण मी तो सीन एका स्पेसिफिक मीटरमध्ये लिहिलेला, आणि ते डायलॉग्स कुठे स्ट्रेस आहे ते मी करणार होतो. म्हणून तुम्ही ते काही कागद नाही लिहिला, आणि ते होते सगळी गोष्टी बोलणं वगैरे झालं. आणि मग बच्चन विनोद चोप्रा म्हणला, अरे यार हमें ते कुछ लिखने को लाया है, कुछ लाया है, ते सुन ले यार कैसा लग रहा है. हाँ, मी असं लाइए ना, मैं पढ़ लेता हूँ. नहीं सर, मैं पढ़ लेता हूँ थोड़ा सा. नाही अरे लाइए ना, मैं पढ़ लेता हूँ. त्यांना म्हटलं की ते मला माझं ऑकवर्डनेस आहे तो घालवतात आणि स्वतः वाचणार. माझी हालत खराब, पण मी ते सगळं TUM वगैरे आणि ते यु नो ते सगळं त्याच्यात एका पडल्यावर मैंने बोला ना लाइए. आणि बच्चनला तिसऱ्यांदा कोण नाही म्हणणार, तर मी दिलं. त्यांनी ते पाहिलं, आणि नंतर माझ्याकडे फक्त बघत होते. त्यांनी साधारण 15 सेकंद माझ्याकडे पाहिलं, आणि ते 15 सेकंद मला असं, मी टाईल शोधत होतो, कुठल्या टाईलीत स्वतःला गाडून घेऊ, आणि टाकला पेपर माझ्याकडे, म्हटलं अभिजित यू आर फायर्ड, आणि बघत राहिलं माझ्याकडे. मग मला हसायला आलं, मग ते पण हसलं. पण ते बोलले की वापस ऐसा नहीं होना चाहिए, नहीं देखना है. सॉरी सर, मुझे नहीं पता था आप पढ़ने वाले हो. ते बोलले मैं पढ़ने वाला हूँ या नहीं, ये अलग बात है, लेकिन ये जो भाषा होती है वो इसकी अपनी एक यू नो एक तरीका होता है उसका, तो आप उसे क्यों क्या बात है, झुटला रहे. आणि त्याचा दुसरा एक सेटवर गेलेलो, मलाडला आमचं शूट होतं वजीरचं, तर तिकडे काहीतरी डायलॉग्स ते वेगळ्या तऱ्हेने घेत होते. तर मी विजयला सांगितलं, विजय हे डायलॉग नाही, थोडासा अलग आहे. तर विजयनी त्यांनी पाहिलं मला आणि विजयला काहीतरी बोलताना, हे क्या हुआ, तर विजय लगेच सेंग्स कुछ वो लाईन का कुछ आहे, पुन्हा क्या. तर मी त्यांना सांगितलं की हे असं असं ना, असं परत 15 सेकंद. त्यावेळेला मला त्या 15 सेकंदात लक्षात आलं, मला विचार आला की मी हरिवंश राय बच्चनच्या मुलाचं हिंदी करेक्ट केलं, मी अमिताभ बच्चनचं हिंदी करेक्ट केलं. आणि बघत राहिले वगैरे, आणि कोणते पाठवून जात होतं स्पॉट बॉय म्हणून, अरे यार इनको सँडविच खिलाओ यार, सगळे हसायला लागले. मी पण अमिताभ बच्चनचं क्रेडिट काय, त्यांनी ते करेक्शन घेतलं. हो, खरं तर काय संबंध नाही, पण तरी त्यांनी, कारण ते जेव्हा सेटवर येतात ना, तेव्हा ते स्टुडंट म्हणून सेटवर येतात. ते म्हणतात की त्यांना जे काही प्रॉब्लेम असतील ना, ते आधी करेक्ट करतात, म्हणजे जे काय सजेस्ट करतात. बरोबर. सेटवर आल्यावर ते, म्हणजे ज्यांनी यश चोप्रा आणि मनमोहन देसाई आणि म्हणजे रमेश सिप्पी सगळ्यांबरोबर कामं केलेली आहेत, आणि सगळ्यांचा बेस्ट वर्क बच्चन बरोबर. करेक्ट. सो त्यांना गरज नाहीये, पण ते एका यंग डिरेक्टर बरोबर, विजय नंबियार सारख्या, सरेंडर, आपको कैसा चाहिए, आपको ऐसा चाहिए, ऐसा चाहिए, आणि मग त्या ब्रॅकेटमध्ये राहून आपलं बेस्ट फूट फॉरवर्ड कसं करणार, दॅट इज अमिताभ बच्चन. सो आय कीप टॉकिंग अबाउट दिस क्वालिटी, इट इज व्हेरी इझी फॉर अन आर्टिस्ट टू बिकम ॲरोगंट. तर जेव्हा तुम्ही बनवता ना, जग बनवता, एका कागदावर पण तुम्ही जगच बनवताय, किंवा एका सेटमध्ये तुम्ही जग बनवताय, इट इज व्हेरी इझी अँड टेम्पटिंग फॉर डिरेक्टर्स अँड रायटर्स टू बिकम ॲरोगंट. बट त्याच टेम्पटेशन, तुमचं युद्ध ना खरं तर इंडस्ट्री किंवा प्रोड्युसरशी नाहीच आहे, तुमचं युद्ध तुमच्या स्वतःशी आहे, की तुम्ही किती स्वतःच्या ज्या कलेला सात्विक ठेवू शकता, क्या बात आहे, किती सनातनी ठेवू शकता, क्या बात, किंवा किती त्याला त्याच्यात तुमचं तुम्ही पण जपू शकता.
सो खरं युद्ध ते आहे. आणि ह्याचं सगळ्याचं एक पर्सॉनिफिकेशन इज मिस्टर अमिताभ बच्चन. क्या बात आहे. वा. मला एक तुला महत्वाचा प्रश्न विचारायचा होता की लेखकांच्या हक्कांसाठी तू लढतोयस, संघटना लढतीये, SWA लढतीये, पण तुझे आई वडील म्हणजे शिरीष देशपांडे आणि अनुराधा देशपांडे दोघेही जण ग्राहकांच्या हक्कांसाठी इतकी वर्ष लढतायत आणि ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून, आणि त्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याशी तू हे सगळं डिस्कस करतोस का कधी की मी पण तुमच्यासारखा लेखकांच्या हक्कांसाठी लढतोय? नाही अजिबात. सो प्रत्येक कसं असतं ना की माझ्या आई बाबांचा माझ्याशी प्रॉब्लेम तोच आहे की आमच्यामध्ये संवाद, अरे तू बोल असं ते नेहमी म्हणत असतात. सो मी जास्त बोलत नाही. मी ऍज अ बाय नेचर मी इंट्रोवर्ट आहे. जास्त मित्र नाही आहेत. कॅमेरा असेल तर मी बोलतो. सो तसंच माझ्या घरी पण आहे. आणि मी नेहमी म्हणतो की समाजसेवेचा आमच्या फॅमिलीमध्ये हा रोग आहे. सो नुसतं आई बाबा नाही, माझा मामा होता काही वर्षांपूर्वी गेला तो. त्यांनी आपलं अख्खं उभं आयुष्य आदिवासींच्या कल्याणासाठी घालवलं. पेणमध्ये त्यांनी निर्मिती नावाची संस्था केली. आणि इनफॅक्ट ते कॉलेज डेज पासून त्याच्यात होते. माझा मामा अशोक सासवडकर. आणि त्यांचे 2 महत्वाचे सहकारी कोण होते तर नितीन वैद्य आणि निखिल वागळे. आणि अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की मी तर ठीक आहे लेखकांच्या हक्कासाठी लढतो आणि येते, पण रस्त्यावर येऊन म्हणजे एक 13 का 14 ऑगस्टला एक घटना झालेली 2005 मध्ये. गेटवे ऑफ इंडियाला ना एका मुलीवर खुनाचा हल्ला झाला. आणि ती फेमस ह्याच्यासाठी झाली, 2 मुलींवर झाला होता, त्यातली एक मुलगी मेली. आणि तिकडे साधारण एक 1500 किंवा 1000 लोकांचा क्राऊड होता, पण कोणीही तिला मदत केली नाही. फक्त एका मुलाने तिला मदत केली आणि त्याचा मित्र पण होता त्याच्याबरोबर. त्या मुलाचं नाव होतं सलील देशपांडे, जो माझा भाऊ. सो कुठेतरी तेच समाजसेवेचं ते. आणि तो तिला घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये म्हणून ती वाचली. आज ती ठणठणीत आहे. लढायचं हे सगळं फॅमिलीतनं आलंय, पण ते काही तुम्ही डिस्कस करत नाही एकमेकांशी काही? आय थिंक ते त्यांचं चांगलं काम करतायत. मी माझा प्रयत्न करतोय. मला त्यांच्या लेवलला कदाचित 7 जन्म लागतील पोचायला, पण माझं मी जे काही थोडंफार होऊ शकतं. SWAचं पण काम हल्ली जरा कमीच झालंय, कारण मला माझे स्वतःचे व्याप आहेत. पण जिकडे सध्या इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका आहे माझी, की जिकडे गरज लागते त्याच्यात मी येतो. आणि तुझ्या या माध्यमातून मला लोकांना सांगायचंय, सगळ्या लेखकांना, की खूप बदल घडतायत आणि खूप मोठं वादळ येणार आहे. सो त्याच्यात तुमचा सगळ्यांचा हातभार लागला, सहकार्य लागलं तर फार बरं होईल. ही जी लढाई आपण लढतोय, जी वर्षोनवर्ष चालणार, ती कदाचित आपण कमी जिंकणारच आहोत आपण, कारण नेहमी सरस्वतीचा खरंच आहे. पण आता तुझ्या कामाबद्दल थोडं बोलूया, कारण तू मगाशी बोलताना म्हणालास की आता व्याप खूप वाढलाय. तर तो कसला व्याप वाढलाय, काय तू तुझ्या फ्युचर प्रोजेक्ट बद्दल काही सांगू शकशील? तू कशात बिझी आहेस? तिसरा मराठी सिनेमा की एखादी सिरीज का काय? आता सगळंच काही सांगण्यासारखं नसतं, कारण सांगितलं की मग लोक चोरून येतील. बरोबर. सो नाही, तू नाव नको सांगू, पण तू एखादी सिरीज करतोयस का? सिरीज आता मी डिरेक्ट केली जिओसाठी. सिरीज कॉल्ड युनियन. युनियन मेकिंग ऑफ भारत. मेकिंग ऑफ इंडिया होता, मेकिंग ऑफ भारत असेल. तर ते इंडिया ऍज अ कंट्री आपण कसे एक झालो, इंडिपेंडन्स नंतर आपल्याला काय असे लगेच काय आपला देश सुरू नाही झाला. तर ते बरेचसे असे संस्थानं होती, राजवाडे होते, 565 और समथिंग नंबर होता. तर कसं BP मेनन आणि सरदार पटेल, BP मेनन एक ब्युरोक्रॅट होते, सो त्यांची गोष्ट आहे. सो त्यांच्या माध्यमातनं ते आणि सरदार पटेलांची जोडी बनली. आणि या दोघांनी कसं पूर्ण संस्थानं खालसा गेली, साम दाम दंडभेद असं सगळे स्ट्रॅटेजीज यूज करून, आणि कसं हा भारत देश एकत्र आला, ही गोष्ट आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, लोकांना माहित नसलेली गोष्ट आहे. खरंच. आणि BP मेननचं नाव लोकांना जास्त माहित नाही, ब्रिलियंट ब्युरोक्रॅट. त्याचा रोल KK मेनन यांनी. अरे वा. आशुतोष राणा इज प्लेइंग सरदार पटेल. अरे वा. आणि नीरज काबी इज प्लेइंग जिन्ना. ऑल स्टार कास्ट फिल्म. सुरू होणार आहे का? म्हणजे शूट वगैरे सगळं झालेलं. एक 10-15 दिवसाचं पोस्ट प्रोडक्शनचं काम, VFXचं काम थोडंसं राहिलंय, पोस्ट प्रोडक्शनचं राहिलंय. ते झालं की बिग सिरीज, ह्यूज, मॅसिव्ह, बिग बजेट आणि बिग सिरीज. ते तर आता झालेलं आहे काम. सो त्याच्यात मी काय त्याच्याबद्दल विचार नाही करत. पण तरीच तू आज आलास म्हणजे तुला वेळ आहे नाही, पण बट बाकी मराठीमध्ये एक फिल्म करतोय मी. सो इट्स अ बायोपिक स्पेस आहे. परत पण अगेन डेंजरस स्पेस आहे, ती डेंजरस व्यक्तिमत्व आहे. सो म्हणजे इंटरव्ह्यू नंतर सांगेन.
सो ते आता राईट्स वगैरे सगळं मग मी कमेंटमध्ये लोकांना सांगेन की, कारण लोक कमेंटमध्ये विचारतील की सो नको सांगूस नाही सांगणार. नाही. तर ठीक आहे, तू उत्सुकता खूप वाढवलीस, पण की डेंजरस व्यक्तिमत्व. अरे डेंजरस व्यक्तिमत्व आहे म्हणजे काय ते सॉलिड आहे. सॉलिड. ठीक आहे, इमॅजिन करू दे लोकांना, वाट बघू दे, उत्सुकता वाढू दे, आपण असंच एवढंच म्हणूया की त्याच्यासाठी असं सांगत नाही, पण ते म्हणजे मजा येईल तुझे. बरोबर. सो ते एक आहे. आणि हिंदीमध्ये देर इज अगेन अ बायोपिक विच मराठी माणसाचंच बायोपिक. अरे वा, क्या बात, वन ऑफ द बिगेस्ट नेम्स इन मराठी. क्या बात आहे. ते आहे. वा. आणि सिरीज लेवलला चाललंय. विनोद कांबळीची सिरीज आहे, तर ती कधी होईल तेव्हा मला माहित नाही. पण तू काम करतोयस त्याच्यावरती, त्या सिरीजवर? नाही, तू त्या सिरीजवर काम करतोयस? लिहिलंय आणि लिहिलंय, शो रनिंग, डिरेक्शन सगळं मीच करतो. अच्छा. पण ते कधी होईल मला माहित नाही, बिकॉज व्हेनेव्हर इट हॅपन्स. इंटरेस्टिंग. कारण बरीच लोक असं सांगत असतात की विनोद कांबळीवर काहीतरी झालं पाहिजे. तर हे मी आज पहिल्यांदाच ऐकलं की अशा पद्धतीचं काम चालू आहे. म्हणजे ते राईट्स घेऊन वगैरे ऑफिशियली सगळं केलं. ओके. आणि खूप वर्षांपासून मी काम करतो. अच्छा. आता तू जे काम करतोयस त्याच्यासाठी पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं आहेतच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तू वेळ काढून आलास इथे कॅचअप करायला. जे आज अभिजितने सांगितलंय, एक लेखकांच्या समस्या किंवा लेखकांचे प्रश्न जे आहेत ते आणखीन उग्र होत जाणार आहेत. त्याने वादळ हा शब्द वापरला. कदाचित आत्ता ही वादळापूर्वीची शांतता असेल, पण ह्याचा अर्थ हा नाही की वादळ येणार नाहीये. तर त्या वादळासाठी सगळे तयार राहूया. इंडस्ट्रीतले तर सगळ्यांनी काहीतरी एक होऊन तयार राहूया आणि काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया. खास करून मराठी इंडस्ट्रीकडनं अपेक्षा आहेत, कारण आपण नेहमी म्हणतो की आम्ही एक आहोत, आम्ही एकजूट आहोत. तर ती एकजूट आता दिसण्याची खरंच गरज आहे. पण थँक्यू अभिजित, खरंच थँक्यू. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि तू लेखकांच्या बाजूने जे लढतोयस ना, तशाच स्पिरिटने हा चॅनल सुद्धा सगळ्यांनी बघावा असं तू त्यांना आवाहन कर. मला सगळ्या व्ह्युअर्सना मी हे सांगू इच्छितो की अमोल परचुरे नावाचं युट्यूबचं जे चॅनल आहे ते सगळ्यांनी आवर्जून बघावं आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली आणि फॉलोअर्समध्ये शेअर करावं. ह्याच्यावरचा जो कॅचअप हा नावाचा शो आहे, ज्याच्यात आज मी आलेलो आहे. अमोलने व्हेरी काइंडली मला बोलवलं आणि मला माझी मतं मांडण्याचा अवसर दिला. सो त्याच्यासाठी धन्यवाद. आणि मी या चॅनलवरचे बरेचसे इंटरव्ह्यूज, या शोवरचे कॅचअपमधले इंटरव्ह्यूज पाहिले. एक युनिकनेस आहे त्याच्यात, जे बाकीच्या इंटरव्ह्यूजमध्ये त्याच पर्सनॅलिटीजचं जे तुम्ही ऐकता त्याच्यापासून थोडंसं वेगळं जाण्याचा हा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला आपण नक्कीच प्रोत्साहन द्यावं. प्लीज वॉच कॅचअप अँड कॅच मी ऑन कॅचअप. थँक्यू. एकदम कडक.